सामर्थ्य आहे. म्हणा, त्याच्या रक्तात सामर्थ्य आहे. देयर इज अ पॉवर इन द ब्लड ऑफ येशुवा. आमेन. कोणती कितीही प्रकारची पापे तुमची असू देत, नॉट दॅट वन. येस, कॅन यू सी द इमेज? इमेजकडे बघताय सगळे? द ब्लड ऑफ जीसस वॉशस. आणि ही इमेज काय भयावह वाटते. ती नदी वाटते की मागून येताना ती रक्ताची नदी आहे. रक्ताचा थेंब ना थेंब प्रभू येशूनी तुमच्या, त्याच्या नेक्स्टला गेलं का? नेक्स्ट, हा ते बघा. भाला भोसकला का? दिसतो का? काय बाहेर येत आहे? आता मागेचा विश्वास, मागे जा. आता बघा, परत पुढे या, पुढे या विश्वास. नासाने जब इथून रक्त वाहते बघा, रक्ताच्या थारोळ्या, रक्ताचं नदी सुरू झाली. मागे या परत एकदा. सी काय केलं ते प्रभूने आपल्यासाठी. अभ्यासक म्हणतात जवळजवळ 11 लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये होतं जेव्हा तो क्रुसावरती गेला. त्याचं वजन तेव्हा 70-65 किलोचं होतं. आणि जेव्हा तो त्या क्रुसावरती गेला आणि जेव्हा तो भाला भोसकला, त्याने भाला भोसकला हा बघा, सगळं रक्त संपलं आणि शेवटी पाणी बाहेर आलं. 11 लिटर टोटल ब्लड त्याने आम्हाला आमच्याकरता देऊन टाकलं की एकही माझी प्रतिमा ज्याला मी माझ्या रूपाचं बनवलेलं आहे पापामध्ये राहता कामा नाही. आणि मग बघा त्याचं प्रेम. पाठीमागे या, तुम्ही आहात ते बसलेले गुडघ्यावर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अहो साधं आमचं बोट कापलं, रक्त जर आम्हाला दिसलं तर आम्हाला त्रास होतो. माझं रक्त वाहत आहे. मग पट्टी लाव, हळद लाव, वगैरे वगैरे गोष्टी. विचार करा, त्या ख्रिस्ताने तुमच्या करता रक्ताचा थेंब ना थेंब दिला. सच ए ग्रेट लव्ह, ही लव्ड यू चर्च. आणि कधी केलं माहितीये का? रोम 5:8 प्रमाणे आपण पापामध्येच होतो तेव्हा आमच्या करता रक्त सांडायचं काम चालू होतं. याची जाणीव जर आम्हाला झाली तर आम्ही निश्चित देवाचे आभार मानू की देवा धन्य आहेस तू प्रभू, जो माझा देव आहे, माझ्या करता तू एवढं सगळं काय केलेलं आहेस. आय एम ग्रेटफुल फादर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहिला मुद्दा, पहिलं पॉइंट. आणि एवढंच नव्हे, मी तुम्हाला हे सांगेल, सायंटिफिकली म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या देखील हे प्रूव्ह झालेलं आहे की ख्रिस्ताचं बलिदान व्यर्थ नाही. वैद्यकीय दृष्ट्या मी एक तो मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला तीव्र, म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्हाला घाम कधी येतो? घाम कधी येतो? काहींना भरपूर घाम येतो जेवताना, घाम पुसून रट्टा चालू असतो आपला. तुम्हाला घाम कधी येतो? जास्त काम केलं, धावपळ केली ना. परंतु सायंटिफिकली वैद्यकीय दृष्ट्या एक शब्द वापरतो मी, हेमाटिडोसिस. एक शब्द आहे, हेमाटिडोसिसचा अर्थ होतो तीव्र तणावामुळे घाम येतो. येशूच्या बाबतीमध्ये सांगते मी. सायंटिफिकलीही आपल्या बॉडीमध्ये त्या प्रक्रिया घडतात. आणि लुकाच्या 22:44 मध्ये काय म्हटलंय बघा, तीव्र तणावामुळे घाम येतो, ज्याला हेमाटिसोसिस म्हणतात वैद्यकीय भाषेमध्ये. नंतर चेक करू शकता. मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली. काय बोला ना शब्द? विव्हळ. विव्हळला दुसरा शब्द बेचैन किंवा एकदम अस्वस्थ, है ना. अत्यंत विवळ किंवा अस्वस्थ तो झाला. आणि मी तुम्हाला म्हणालो पहिला मुद्दा, तीव्र तणावामुळे त्याला घाम फुटू लागला. म्हणजे ही आहे आत्मिक वेदना. शारीरिक वेदना सुरू होण्या अगोदर आत्मिक वेदना सुरू झाल्या आणि त्या अतिशय तीव्र होत्या. का माहितीये का चर्च? ऐकताय का मला? ज्याला पाप ठाऊक नव्हतं, ज्याला पापच माहित नाही, आता तो पापामध्ये एंट्री करणार आहे तुमच्या माझ्यासाठी. त्या वेदना ते आठवून त्याला ते तीव्रता सहन होईना, असह्य वेदना होत्या. म्हणजे पुढे काय म्हटलंय बघा,
त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली. हा, तेव्हा रक्ताचे मोठे मोठे थेंब तेव्हा पडाले. रक्ताचे कोणते थेंब? मोठे मोठे. माझ्याकडे लक्ष द्या ना. मोठे थेंब म्हणजे क्रुसावर जाण्याआधी गेत्सेमने बागेमध्ये येशूच्या रक्ताचे मोठे थेंब आले. तणावामुळे, दाबामुळे सूक्ष्म रक्तवाहिन्या फुटतात. मस्त सांगते आहात का? सायंटिफिकली किंवा वैद्यकीय दृष्ट्या सूक्ष्म किंवा त्या छोट्या छोट्या असतात तुमच्या रक्तवाहिन्या, त्या दबावामुळे, तणावामुळे फुटतात. आणि ते घडलं येशूच्या बाबतीत. त्याची संवेदनशील त्वचा, जी त्वचा अत्यंत नाजूक होते, किंवा दुःखाची सुरुवात क्रुसावर जाण्या अगोदर गेत्सेमने बागेमध्ये सुरू झाली. चर्च, जे आम्ही ऐकत आहोत परमेश्वराच्या बलिदाना संदर्भात, जे रक्त त्याने सांडिलं, सगळं काय वाहून दिलं. आणि बायबल सांगते जेव्हा त्याला मारलं, त्याला भरपूर अशा वेदना. बायबल काय सांगते बघा, 1 Corinthians 1:23 वाच. आम्ही तर वधस्तंभावर ठेवलेला ख्रिस्त गाजवतो, हा यहूद्यांना अडखळण व हेलेल्यांना मूर्खपणा असा आहे. हा, आणखी गलती 6:14 क्रुसाविषयी वाचूया थोडा वेळ. 6:14. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो. न घडो म्हणजे पौल क्लिअर करतो, मी घोषणा करतो वधस्तंभावरचा ख्रिस्त आणि मी वधस्तंभावर आहे, हा मला अभिमान आहे. गळ्यामध्ये क्रॉस लावून, हातावरती क्रॉस काढून आपण ख्रिस्ती बनत नाही. मला वधस्तंभाचा अभिमान असावा, आम्ही तेव्हा ख्रिस्ती बनतो. कारण ज्या वधस्तंभावर त्यांनी रक्त सांडलंय ना. अंकित साजन खूप सुंदर त्यांचा व्हिडिओ एक व्हायरल झाला. देवाला वधस्तंभ वर जाण्याची, तुमच्यावरचं प्रेम प्रगट करण्याची गरज नव्हती, नाही मुळात. वधस्तंभाची गरज आम्हाला त्याच्यावरती प्रेम करण्यासाठी. आणि ही डिस्क्राईब द लव्ह इन सच अ वे चर्च. मला माहिती आहे का त्याला 39 फटके मारले. का बरं 39? बायबल सांगते, गणनाच्या पुस्तकात म्हटलंय की 40 फटक्यांची शिक्षा जुन्या करारामध्ये होती. आणि 40 फटक्यामध्ये एखादा गुन्हेगार मरत असत. येशूला 39 मारा म्हटले, कारण त्याला तसं मारून मारायचं नव्हतं, त्यांना तडपडून मारायचं होतं. भर उन्हामध्ये. विचार करा, तो अर्धा नग्न नाही, पूर्ण नग्न होता. लिटरली पूर्ण नग्न होता. आणि सगळ्या शरीरावरती चापकाचे फटके होते. कॅन वी सी दॅट पिक्चर? फटक्यांचा, चापकांचा पाठ दाखवली. त्याच्या आधी दुसरा पॉइंट आहे का, निर्दयी चापकाने त्याला मारलं, ज्याला स्कोअरिंग म्हणतात वैद्यकीय दृष्ट्या. यशया 52:14. कॅन वी झूम दॅट पिक्चर? द लेफ्ट, युअर लेफ्ट वन. ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले, त्याचा चेहरा मनुष्याच्या चेहऱ्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्य जातीच्या स्वरूपासारखे नव्हते, इतका तो विरूप होता. कसा होता? विरूप होता. काय सौंदर्य माझ्या प्रभूचं. विरूप झाला आपल्याला सौंदर्य देण्यासाठी. थोडा विचार करा, तो पलीकडचा पिक्चर बघा. हा माझ्या उजव्या साईडचा बघा. बापरे, दिसतंय का बरगड्या पाठीमागच्या? दिसतायत की हाडं? निर्दयी चापकाचे फटके. पुढे ऐका असा. त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रांना दचकायला लावीन. राजे त्याला पाहून. इथे काय म्हणतात? जीसस वेंट थ्रू ऑल ऑफ दिस सो आय कुड हॅव व्हॉट? माय गुडनेस. हे सर्व प्रभू येशूनी सहन केलं का? तर मला सार्वकालिक जीवन भेटावं. सार्वकालिक जीवनात प्रवेश करण्यासाठी कोणाला तरी अशा प्रकारे क्रूरतेने मारावं लागणार होतं. आणि जगामध्ये आणि स्वर्गाच्या खाली कुणी नव्हतं शिवाय परमेश्वराच्या, की ज्याने असं मारावं. थोडा विचार करा त्या पाठीचं बघा ना. म्हणून दाऊद राजा म्हणतो की त्यांनी माझी पाठ जणू काय नांगरली. हे नांगरण्याचा प्रकार आहे.
बर मारणारे काय प्रेमाने मारत नव्हते, असं तुला लागे ना, सॉरी, नो, व्हेरी ब्रुटली दे यूज्ड टू बीट हिम. आणि ज्या चापका आणि फटके मारत होते का, त्या चापकाला ते मारणारे म्हणजे वेल प्रोफेशनल ट्रेन. कसा फटका मारतात होते तुम्हाला मी सांगतो. त्यांच्या चापकाला अक्षरशः पुढच्या बाजूला गुच्छा होता, काचा, हड्ड्या, लोखंडाचा. जेव्हा फटका मारायचे तेव्हा तो अक्षरशः पाठीमध्ये घुसायचा, जेव्हा ते ओरबाडून काढायचे, हा प्रकार होता. अख्खं चंबड बाहेर आहे बघा, फक्त आतलं मांस दिसतंय. अहो तर रक्त पण आहे ना बाहेर, संपलं रक्त पाठीतलं. फटके मारणे, मांस फाडून निघते, त्वचा निघून जाते, खोल जखमा होऊन स्नायू दिसू लागतात, तीव्र रक्तस्राव होतो, मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव होतो. शॉकची अवस्था म्हणजे शरीर किती गंभीररित्या प्रभूचं छळलं गेलं. आता 53:5 वाचा. हा, लक्ष द्या. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, हा, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. हा, आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली, त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त जो झाले. कोणी आजारी आहे त्या चापकांकडे बघा, त्या फटक्यांकडे. तुमचं आरोग्य तिथं आहे. अगोदरच बघा बरं ती पाठ, आय मीन पाठ नाही, फ्रंट साईड आहे ती, है ना, इट्स फ्रंट ओनली. अहो दिसतोय का काय, चेहऱ्यात दिसतोय का? सगळ्या शरीरावरती जखमा. सिस्टर्स, ब्रदर्स, याच्या त्या फटक्याने तुम्ही बरे झालेले आहात. एकही रोग तुमच्या जवळ येणार नाही. कारण का, माझ्या ख्रिस्ताने एवढं माझ्यासाठी सहन केलेलं आहे. माझ्या शरीरामध्ये येणारा प्रत्येक आजार प्रथम हे बघतो आणि पडून जातो. हे लोक आमेन म्हणतील. काय बाजू प्रभूसाठी चर्च. हे प्रेम तुमच्यावर केले केवळ तुम्हाला सार्वकालिकता मिळावी यासाठी. तो चेहरा दिसतोय का प्रभूचा चेहरा? तरी बघा कसा आहे. तोंड त्याने उघडलेलं, डोळेवरती करून पित्याकडे बघतोय, आणि काय वेदना आणि काय त्रास. ऊन म्हणते वेगळंच. मी तुम्हाला रडवत नाही आज, मी तुम्हाला आठवण करून देतोय. मी एखादा गुन्हा करण्याआधी अजूनही ख्रिस्ताला पूर्ण जीवन न दिलं असेल तर बघा, एवढं प्रेम तुमच्या वडिलांनी, आईने पण तुमच्यावर नाही केलं आणि करू शकतच नाही. तो म्हणतो ना, आय लव्ह यू म्हणणारा पती आणि पत्नी ते पण नाही करत तुमच्यावर एवढं. त्याला कंडिशन्स आहेत, पण माझ्या प्रभूच्या प्रेमाला कंडिशन नाही. अनकंडिशनली ही गेव हिज ओन लाईफ टू यू फॉर युअर सेक चर्च. आमेन. चापकांचे काय फटके होते बघा. आणखी एक गोष्ट सांगतो, धक्कादायक अवस्था जेव्हा प्रभूची झाली, ज्याला म्हणतात त्या वैद्यकीय भाषेमध्ये हायपोव्होलिमिक शॉक म्हणतात त्याला. योहानाचा 19 अध्याय आणि वचन 28 बघूया. हायपोव्होलिमिक शॉक, व्हॉट इज एक्झॅक्टली दॅट, प्लीज सी. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. आता तीव्र रक्तस्राव, रक्त मिश्रण कमी होते, शरीराची प्रणाली कोसळते, अशक्तपणा किंवा बेशुद्ध पडण्याची अवस्था होते. त्याचा घसा पूर्णपणे कोरडा झाला नसेल का? हॅलो, तुम्हाला माहिती आहे की येरुशलेम पासून गुलगुत्ता टेकडी, कवटीचं ठिकाण म्हटलेलं स्थान किती किलोमीटर होतं? साधारण 3 ते 4 किलोमीटर. आणि 120 किलोचा वधस्तंभ हातावर. बरं, पाय चप्पल पण पूर्ण नग्न, आणि तो चाललाय आणि पाठीमागून फटके पण चालू आहेत. अशा अवस्थेत त्याला तहान लागते. बायबल सांगतं ती तहान नव्हे, ती तीव्र तहान होती. तो म्हटलं मला तहान लागली. ते म्हटलं याला पाणी तरी द्या, आणि त्याला आम मिश्रित पाणी दिलं. बायबल सांगतं की तो पिला नाही. काय पुस्तक म्हणतात की ते पाण्यामध्ये विनेगर, आम म्हणजे लिटरली काय लोकांचं असं म्हणणं की जे ब्लॅडर असतं ना, ब्लॅडर आपलं, ब्लॅडरचं जे ऑपरेशन करतात ना, तो जो कडवाहटपणा असतो का, तो त्याला दिला होता पिण्यासाठी. पित्तर, यस. सगळे अवयव ख्रिस्ताचे निकामे झाले होते. अशा अवस्थेत त्याला तिथे नग्न होतात. अनेकच वाणी चालली होती, आमच्या करता. कोणाला? तुम्ही बरब्बा आहात, त्या जागी स्वतःला ठेवा. आमच्या करता बरब्बाला सोडा आणि येशूला क्रुसावरती द्या,
काही दिवसांपूर्वी म्हणण्यापेक्षा घंट्यांपूर्वी हेच लोक होसान्ना होसान्ना म्हणणारे तोच क्राऊड म्हणतो की आमच्या करता बरब्बाला द्या, जाऊ दे येशूला क्रूसावरती. बरं जाऊ द्या ना, इतक्या क्रूरते ना. ही शिक्षा अशा प्रकारे खेड्यांची चापकांची येशूच्या वेळेसाठी फक्त इन्व्हेंटेड झालेली होती, बाकी लोकांसाठी नव्हती त्या वेळेला ती. बट माय क्राइस्ट बिअर एव्हरीथिंग. ही सफर्ड, so you don't have to pay. काय म्हटलंय? He condemned, so you can be justified. He was wounded, so you can be healed. My goodness. पहिला पॉइंट काय? तो दुःखातून गेला, म्हणजे तुम्हाला किंमत मोजायची गरज नसावी. त्याला ताडना झाली का आता तुम्ही तुमचं समर्थन त्याने करावं, तुम्हाला त्याने जस्टिफाय करावं किंवा न्याय द्यावा. आणि ही उंडेड, त्याला जखमा झाल्या का तर तुम्हाला आरोग्य मिळावं. फक्त 7 शब्द ऐकून जाऊन घरी गिराणी खाऊन आम्हाला झोपायचं नाहीये चर्च. रिमेंबर व्हॉट क्राइस्ट हॅज डन टू सेव्ह यू. घरी गेल्यावरती नक्की याचं स्मरण करा. जर एखादा गुन्हा करण्याआधी हे चित्र आठवा, माझ्याकरता प्रभूने केले, मला तो गुन्हा नाही करायचा, मला माझं ख्रिस्ताला आवडणारं जीवन जगायचं आहे. अजून पुढे येतो मी. तीक्ष्ण वेदना, काट्यांचा मुकुट. मत्ते 27, 29 आणि 30. काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात वेद दिला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून, हे यहुद्यांच्या राजा नमस्कार असे म्हणून. काही भाषांतरामध्ये, कोणाच्या भाषांतरामध्ये असं आहे का? कॅन यू सी दॅट? काट्यांचा मुकुट रवला असा शब्द आहे का? व्हॉट यू फाइंड इन इंग्लिश? ठेवला आणि रवला फरक आहे ना? तो ठेवला म्हणजे तो कसं काय मग आत घुसेल? ठेवणं आणि रवणे फरक आहे ना? रवणे म्हणजे दाब दिला, दाब. माहिती का तुम्हाला? मेंदू टाळू, ऐका, टाळू भेदून काटे ब्रेनच्या रक्तवाहिन्यांमध्ये अशा प्रकारे आरपार घुसले की इथून सुद्धा चिळकंड्या उडल्या रक्ताच्या. आय डोंट नो दॅट पिक्चर ऍक्च्युअली. टाळू भेदला गेला. एवढंच नव्हे, डोक्यावरील मारामुळे तीव्रता वेदना वाढल्या. प्रहार म्हणजे जोरात प्रहार, फटका, अपमान, राजा म्हणून थट्टा केली गेली प्रभूची. वाढलेल्या वेदना, यातना अधिक तीव्र होत्या. चर्च, त्याने आपल्यासाठी अपमान आणि दुःख सहन केलं. काट्यांचा मुकुट. मी एक व्हिडिओ बनवलाय, तुम्ही लोकांनी बघितला असेल कदाचित. काटे घेऊन मी व्हिडिओ बनवला, पाहिला का इन्स्टावरती? खूप लोकांनी लाईक केला. 80,000 लोकांपर्यंत तो गेला जवळजवळ. आणि लोक म्हणतात की अरे माझ्या प्रभूला हे माझ्यासाठी सहन करावं लागलं. लक्षात ठेवा, त्यामागचा उद्देश हा आहे आणि होता की तुम्ही परमेश्वराच्या प्रेमाचं स्मरण करावं आणि मस्तकात फक्त देवाचं प्रेमच यावं, दुसरे दुष्ट विचार येऊ नये. दॅट वॉज द इंटेन्शन ऑफ द लॉर्ड. आमेन. पुढे 5वा पॉइंट, ताणलेली शक्ती म्हणजे क्रूस वाहून नेताना. 19 योहानाचा 17 मध्ये काय म्हटलंय बघा. मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. आता विचार करा, क्रॉस वाहून नेणारी जागा गुलगुथा, अडखळणारे पावलं, त्याची काय अवस्था होत असेल. तो पडतोय. असं पण म्हटलं की मध्ये शिमोन नंतर आला, त्याच्यावरती पण तो दिला गेला तो क्रॉस. परत तो घेतला, परत येशूकडे दिला, कारण त्याला थोडासा 1 मिनिटा करता आराम देण्यासाठी कदाचित त्यांनी ते केलं असावं. परंतु अचानक तो कोसळतो, खाली पडतो. पुन्हा तो उठतो आणि म्हणतो की योहान, सिमोना, हा तुझ्यासाठी नाहीये, गिव्ह इट टू मी, तुम्हालाच वाहून न्यायचा ना. आम्ही बघतो ना, तो सिमोनाने घेतलेला. माहिती आहे का सिमोन कोण होता? लूक 23 मध्ये वाचता का? लूक 23:26 त्याचा उल्लेख केलाय बघा. म्हणजे तो आला येशूला मदत करायला. येशूला कोणाच्या मदतीची गरज आहे का? आम्हाला गरज आहे मदतीची, प्रभूला नाही. पुढे ते त्याला घेऊन जात असता
कोणी एक कुरेनेकर शिमोन शेतावरून येत होता. त्याला त्यांनी धरून त्याच्यावर वधस्तंभ लादला आणि त्याला येशूच्या मागे तो वाहण्यास लाविला. म्हणजे अशक्तपणा अवस्थेमध्ये सुद्धा तो आपला वधस्तंभ घेऊन, आमचा वधस्तंभ म्हणत आहे, कल्वरीच्या वाटेने चाललेला आहे. सी अवस्था. अक्षय त्यांना बसू दे. विशाल इकडे या पुढं दोघं. सहावा पॉइंट पुढे मग आपण जाण्याआधी, खेळलेल्या किंवा खेड्यांवर लटकवले प्रभूला. कुठे लटकवले? स्तोत्र 22:16 आणि कुणीतरी काढा योहान 20:25. कुत्र्यांनी मला वेढले आहे, दुर्जनांच्या टोळीने मला घेरले आहे, त्यांनी माझे हात पाय विंदिले आहेत. that image can we see? The blood येते बाहेर ते क्रुसावरचं. नॉट सी. इमेज एकदा बघा परत एकदा आणि मग आपण पुढे जाऊया. खिळ्यांवर तो लटकला, म्हणजे खिळ्यांवर त्या लटकविण्यात आलं. ते कशा प्रकारे, ती अवस्था काय भयावह होती बघा. मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा येशू वधस्तंभावरती गेला तेव्हा त्याचं वजन 70 किलो होतं, अभ्यासक म्हणतात. आणि हे 70 किलोचं वेट असलेलं शरीर या 3 खिळ्यांवर आधारित आहे. विचार करा काय वेदना असाव्यात त्या, काय भयानक वेदना होत्या. म्हणजे खिळे ठोकले, हात आणि पायातून खिळे घातले, मज्जातंतू तुटले म्हणतात अभ्यासक सायंटिफिकली. आणि तीव्र वेदना सुरू झाल्या. तो विवळतोय, तो रडत ओरडत होता. आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये पहिला शब्द आला तो एक क्षमेचा. तिथे तो त्या लोकांना प्रभू अग्नी म्हटला असतात, अग्नी येऊन त्यांना भस्म करून जाऊ शकली असती. लॉर्ड प्लीज फॉरगिव्ह देम, they are unaware about what they are doing. See the love. देवाच्या प्रेमाला कंडिशन नाही. त्याने आमच्यावर जे प्रेम केलं तसं प्रेम कोणी आमचं करू शकत नाही. लटकलेले शरीर आकाश आणि पृथ्वीच्या मध्ये लटकलेले होते. एवढंच नव्हे, श्वास घेण्याकरता संघर्ष प्रभूला येत होता. म्हणजे श्वास पण त्याला घेता येईल नाही, एवढ्या वेदना होत्या भयावह. बघा ना, त्या काटे जिथं लावलीत का बघा, रक्त वाहतंय, छातीतनं वाहतंय, हातातनं वाहतंय. पाठ ऑलरेडी, पाठ दाखव परत एकदा. ती बघा ती पाठ. माय गुडनेस. चल तुमच्यासाठी केलं हे, म्हणा माझ्यासाठी केलं आहे. म्हणा धन्यवाद देवा, तू आपला पुत्र येशू दिलास का तर मला जीवन मिळावं. रक्तात सामर्थ्य आहे. पहिली गोष्ट, पहिला मुद्दा, रक्त पापापासून शुद्ध करते किंवा पापापासून शुद्ध करणारे. दॅट इमेज, ब्लड इमेज, रक्त. वाचूया वचन 1 योहान 1:7. आम्ही अंधारात चालू नाही तर प्रकाशात असावा अशी देवाची इच्छा आहे. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे. आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून, सर्व कोणत्या, सर्व बोला ना, कोणत्या, भूतकाळातल्या, वर्तमानातल्या आणि भविष्यातल्या सगळ्या पापांची क्षमा करण्यास समर्थ आहे. येशूचे रक्त फक्त पाप झाकत नाही, ऐका, पूर्णपणे कंप्लीट रेक्टिफाय म्हणण्यापेक्षा सॅन्टिफाय करतं. बोला ना आमेन.
येशूचं रक्त आम्हाला पूर्णपणे शुद्ध करतं. कोणतेही पाप इतके मोठे नाही की त्याचे रक्त धुवू शकत नाही. पौल म्हणतो, मी जेवढा मोठा पापी आहे, माझ्यावर तेवढी कृपा झाली. मी म्हणतो तुम्हाला आंघोळ घालतोय तो बघा त्याच्या रक्ताने. सच ए वे ही हॅज लव्ड यू चर्च. पापांपासून शुद्ध करणारे रक्त म्हणजे फक्त माझ्या प्रभूचं आहे. बायबल सांगते बैलाच्या बकऱ्याच्या रक्ताने पापांची क्षमा होत नाही. त्यांनी फक्त जुन्या करारामध्ये वर्षभराला ते लोक स्मरण करायचे, आता घंटी वाजली, याजक जिवंत आहे, जय घोष करा, आम्हाला क्षमा भेटली वर्षभरा करता. परत पुढच्या वर्षी बळी अर्पा. ही अर्पणे चालू होती. देवाने अर्पणेच बंद केली, स्वतःला देऊन टाकला आणि म्हटला, नो मोर ऑफरिंग्स नाव. एन्जॉय द लाईफ इन मी, दॅट इज कॉल्ड द ग्रेस. एन्जॉय द लाईफ इन द ग्रेस. आणि देवाचा गौरव करा. दुसरा पॉइंट, क्षमा देणारे रक्त. पहिलं काय होतं? पापांपासून शुद्ध करणारे रक्त. म्हणा, पापांपासून शुद्ध करणारे रक्त. दुसरं, क्षमा देणारे रक्त. इपिस्करास पत्र 1 अध्याय वचन 7. इपिस 1:7. यस. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती. त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. माझ्या भाषांतरामध्ये म्हटलं, त्याच्या कृपेच्या संपत्तीप्रमाणे मिळवली. क्षमा आपल्याला कर्मामुळे नाही तर त्याच्या रक्तामुळे मिळाली. बोला आमेन. रक्तामुळे देवाशी आपले नाते पुन्हा जोडले. ऐकताय का? तुम्ही एखादा अनाथ व्यक्ती घ्या, तुम्ही किती तुमचं लेकरू बनवा, पण ते तुमचं रक्त होऊ शकत नाही, बिकॉज यू अडॉप्टेड ना. पण ख्रिस्ताने तुम्हाला अडॉप्ट तर केलं, परंतु तुमच्यासाठी स्वतःचं रक्त दिलं. म्हणजे आज आपलं पित्या संगती, पुत्रा संगती रक्ताचं नातं आहे. म्हणा, माझं येशूशी रक्ताचं नातं आहे. आमेन. हालेलुया. कोणतं रक्त? काय देणार? क्षमा. क्षमा मागितली का प्रभूला आपण आपल्या गुन्ह्यांची? याच्या आधीच मागितली पाळक. ती क्षमा नाही म्हणत आहे मी. ती क्षमा पश्चातापाच्या दिवशी केलेली. काही नाही अजून नाही केला. काय पश्चाताप केलाय का नाही? तो पहिला आम्हाला क्षमा मिळाली याची. वी आर नो मोर अंडर दॅट कर्स नाव, नो मोर अंडर दॅट पनिशमेंट, बट वी हॅव बीन फॉरगिवन. आमेन. तिसरा मुद्दा, न्यायी ठरवणारे रक्त. टू मेक यू जस्टिफाय. जस्टिफिकेशन. जस्टिफिकेशनचा ऍक्च्युली खरा अर्थ आहे समर्थन. तो माझं समर्थन करतो चूक केली तरी. पित्या म्हणतो, आता मारू का प्रभू? नाही, आज नाही, तो उद्या सुधारणार आहे. तो आमचं समर्थन करतो, अडवतो पित्याला, आम्हाला शासन करू देत नाही, मध्यस्थी करतो. रोमकराच्या 5:9 मध्ये काय म्हटलंय बघा. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेष करून देवाच्या क्रोधापासून वाचलो आहोत. म्हणजे येशूचे रक्त आपल्याला दोषातून निर्दोष ठरवते. दॅट इज कॉल्ड जस्टिफिकेशन. आणि देव आपल्याकडे पापी म्हणून पाहत नाही, धार्मिक म्हणून बघतो. खूप छान रित्या विश्वदादाने मागे आम्हाला शिकवलं होतं की कराराच्या कोशावर एक मर्सी सीट आहे ना. हॅलो चर्च, मला माझ्याकडे बघणारे हालेलुया. त्याला म्हणतो, तुम्ही आज फार छान दिसत आहात. आज गुड फ्रायडे म्हणून आम्ही नटून आलो प्रभूला भेटायला. कधी कधी मला असं वाटतं प्रत्येकाने क्रॉस घेऊन यायला पाहिजे चर्चकडे. गुड फ्रायडे कुठं झाला? क्रॉस घेऊन चर्चकडे झालं. चर्च एक, मला तुम्हाला हे म्हणायचंय, किती म्हणजे प्रेम परमेश्वराने तुमच्या माझ्यावरती केलंय. म्हणजे विचार करा, आम्ही अक्षरशः अशा पात्रतेमध्ये होतो की शिक्षा ही अशी क्रूरतेची आम्हाला व्हायला हवी होती. सांगा बरं, बराबाने काय कारण आम्ही केले ते की ज्याला सोडलं जावं येशूसाठी? सांगा ना.
सगळ्यात त्रासदायक बरब्बा. काहीतरी बरब्बाविषयी आपण शिकूया नक्कीच. लोकांना त्यांनी सळू की पळू केलं त्या रोमी शिपायांना, रोमी लोकांना, सरकारला. आणि तो गरिबांना त्रास, तो ह्या लोकांना त्रास द्यायचा, फक्त जे असे सो कॉल्ड धार्मिक म्हणणारे. तर वचनामध्ये म्हटलंय, माझ्या ख्रिस्ताने म्हणजे पिता जेव्हा आमच्याकडे पाहतो, ते सांगत होते विश्वासदादा, जेव्हा ते कराराचा कोश, त्याच्यावरती मर्सी सीट, बरोबर ना, आणि त्या मर्सी सीटवर शखैना उतरायची आणि तिथे रक्त शिंपडलं जात होतं आणि मग शखैना उतरायची. आणि त्या कराराच्या कोशामध्ये काय होतं बरं, बोला ना. कराराच्या कोशामध्ये काय होतं? 3 गोष्टी: अंकुर आलेली काठी, 10 आज्ञाच्या 2 पाट्या आणि मान्ना. हे तिन्ही कशाचं प्रतीक आहे बायबलनुसार? पंडाचं प्रतीक आहे. मग आता बायबलमध्ये असं म्हटलं की त्यांनी तुमची पापे स्वतःच्या नजरेसमोर ठेवली, पण तो पापे पाहत नाही, कारण का त्याच्यामध्ये आणि पापामध्ये रक्तमध्ये येते. आणि ते असं म्हणाले की तो बाप आपल्या मुलाच्या रक्ताला आरपार पाहू शकत नाही. तो म्हणतो माझ्या मुलाचं रक्त येणं पण मसाठी, मला किती मोठे गुन्हेगार मागे, त्याचं मला काय घेणं आहे? माय सन्स ब्लड इज देअर, दॅट्स इनफ फॉर मी. आणि हेच महत्वाचं आहे. त्याच्या पुत्राचं रक्त, म्हणजे जे रक्त ख्रिस्ताने माझ्यासाठी सांडलं ना, त्याच्याकडे जेव्हा पिता बघतो ना, आम्ही वाचले जातो, नेहमी आम्ही जस्टिफाईड ठरले जातो. म्हणून त्या रक्तामध्ये पवित्रता किंवा नीतिमत्वता आहे, तुम्हाला आणि मला त्याने दिली. बिकॉज ऑफ द ब्लड आय हॅव बीन डिक्लेअर्ड रायचस. दॅट इज फॉर परमनंट. बरं का, म्हणावे नीतिमान आहे, कायम स्वरूपीचा. म्हणजे ते आपल्याकडे पापी म्हणून नाही तर धार्मिक म्हणून बघतो. का तर आम्ही 40 दिवस उपवास केले आहे, काहीच खाल्लं नाही. बाळासाहेब चक्कर आले, घरचे म्हणले पाणी पे, नाहीच पिणार, मग मर तसंच. यामुळे नाही भेट झालेलं. ते जे काही नीतिमत्वता मला मिळाली, बिकॉज ऑफ दिस ब्लड. माझ्या ख्रिस्ताचं जिवंत शरीर जे ठेचलं गेलं, अहो तर ठेचलं, मारणार किती क्रूरतेने त्याला मारत होते, विचार करा. मी तुम्हाला दाखवलं चित्र. दॅट ब्लड मेक मी द रायचस. रायचस म्हणजे यू आर राईट टू स्टँड बिफोर द थ्रोन ऑफ ग्रेस, बिफोर द फादर्स थ्रोन. पित्या पुढं उभं राहण्यास तुम्ही धजला नाहीत, कारण का तुम्हाला पुत्राने अधिकार दिला. जा बापाकडे बिंदास, आता काय घेऊन जाऊ, जा फक्त. पिता समजून घेईल हा कोण आलाय माझ्याकडे. कोणी जाऊ शकत नाही त्याच्याकडे शिवाय पुत्राच्याद्वारे. पुत्र ओनली सेंड यू, राईट. द ब्लड इज शेड फॉर अस. नाही ठरवले आम्हाला, त्याने जस्टिफाय केलं. एका भाषांतरामध्ये म्हटलं, द केस इज क्लोज नाउ, मुकदमा आपके ऊपर अभी नहीं चलेगा, आप निर्दोष मुक्त हो चुके हो, जाइए अभी घर पर और पाप करो, फिर देखते हैं. इज इट लाइक दैट? नो, एन्जॉय द लाईफ इन मी. नंबर 4. 3 काय पाहिले? पहिलं काय होतं? पापापासून शुद्ध करणारे. दुसरं क्षमा करा. तिसरं न्यायी ठरविणारे रक्त. 4थं आहे जवळ आणणारे रक्त. म्हणा जवळ आणणारे रक्त. म्हणा जवळ आणणारे रक्त. इफिस 2:13. इफिस 2:13. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता, परंतु पूर्वी जे तुम्ही काय होता? दूर होता. म्हणा ना, दूर होता. परत एकदा माझ्याकडे बघून म्हणा, दूर होता. दूर होता. दूर म्हणजे कुठं? MIDC ला का भिंगार? दूर कुठं? कोणापासून दूर? परमेश्वरापासून दूर. पूर्वी तुम्ही जे दूर होता, ते तुम्ही आता ख्रिस्त येशू ठाई, ते तुम्ही आता ख्रिस्त येशू ठाई, ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे. कोणाच्या योगे? ख्रिस्ताच्या रक्त. सिस्टर, कोणाच्या योगे? ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाले आहात. अरे वा, टाळ्या वाजवा प्रभूसाठी. कुठले झाले आहात? म्हणजेच पित्याच्या जवळचे तुम्ही झालात आता. पित्याजवळ कोण बसलेला आहे? पुत्र. पुत्राजवळ कोण आहे? कुठं आहोत आम्ही आज?
पापामुळे आपण देवापासून दूर होतो, रक्तामुळे आपण देवाजवळ आहोत. हा डिफरन्स आहे. त्या रक्ताने मला जवळ आणलेला आहे. तो नग्न झाला का तर मी वस्त्र परिधान करावे, तो घायाळ झाला का तर मी निरोगी असावं, त्याला मारण्यात आलं का तर मी वाचावं, त्याचं रक्ताचा थेंब ना थेंब सांडण्यात आला का तर मला क्षमा मिळावी. तुम्ही जुन्या काळात बघा, जेव्हा याजक एखादं अर्पण देत असायचे ना, ऐका लक्षपूर्वक, तेव्हा याजक काय करायचे, होम अर्पणावरती एखादा कोकरू जेव्हा ते ठेवायचे, कदाचित हातपाय बांधत असतील, आणि त्याच्या मानेखाली एक वाटी असायची आणि एका फटक्यात मारत नव्हते, गळा चिरायचे खोलवर, हळू 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 रक्त त्याचं त्याच्यामध्ये पडायचं, जीव पण तसं जात होता. आणि मग बायबल सांगते की मग त्याचं प्राण गेल्यावर तर रक्त याजक घ्यायचा, योजोबाची झाडाची फांदी घ्यायचा, निवास मंडपात आतमध्ये परमपद स्थानात जात होता आणि तो त्या मध्यस्थान त्या कराच्या कोशावरती रक्त शिंपटायचा. इकडे उरलेलं शरीर काय करायचं, बायबल सांगते ज्या घराण्याने ते आणलेलं आहे ते घ्यायचं आणि घराण्याला देऊन टाकायचं. मग तर घराण्याने काय करायचं माहिती आहे का, घाईनं ते भाजायचं, डाळिंबाच्या फांदीवर भाजायचं. बघा, डाळिंबाचीच फांदी असत होती. का बरं डाळिंबाची फांदी? लोखंडावर का भाजत नव्हते? डाळिंबाच्या फांदीवरच काय, कारण डाळिंब जर तुम्ही बघाल तर डाळिंब जे आहे त्या डाळिंबामध्ये 613 बी सापडतात. कारण 613 बायबलमध्ये आज्ञा आहेत, कारण तो ख्रिस्त आलाच होता आज्ञा पूर्ण करावयास, संपवण्यास नाही, रद्द करावयास नाही. आणि मग त्या कुटुंबाने ते उरलेलं जे 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 कोकरू आहे आपल्या परिवारासाठी भरभर खायचं. दॅट वॉज अ साईन. आज ख्रिस्ताने आमच्यासाठी, आम्ही त्या पित्याच्या जवळ यावं, आमचे नाते आता दूर नसावेत तर आमचे नाते जवळ असावेत. एक आनंदाची बातमी ही आहे, तुम्ही आता देवाच्या जवळ आलेला आहात. पूर्वी पापामुळे तुम्ही दूर होतात, परंतु रक्ताने तुम्हाला किती जवळ आणलंय बघा. आता परत रक्त सांडण्याची गरज आहे का? येशू वारंवार क्रूसावर जाणार आहे का? आता मंडळांना हा संदेश गेला पाहिजे. गुड फ्रायडे, ईस्टर हा प्रत्येक वर्षी होणार, पण हे त्याचं स्मरण आम्ही करतो. तो परत गेला नाही क्रूसावरती, आता तो येणार आहे आपल्या बायकोला, वधूला घेण्याकरता. वर म्हणून येणार आहे तो. हालेलुया. आणि वर वधू कोणती? जी रक्ताने धुतलेली आहे, जिच्याकडे तारणाचे वस्त्र आहेत, जे शुभ्र वस्त्र परिधान केलेले आहे, आणि जी त्याने त्याच्या रक्ताने विकत घेतली. म्हणजे तुम्हाला शिक्का मोर्तब रक्ताचा हन आहे. यू आर माय ब्राईड. अँड दॅट रिलेशन, आमेन. म्हणजे मला सांगा, एखादा मुलगा मुलगी बघायला जातो, लग्नाच्या आधी नाते जवळ असतात का हो? लांब असतात ना. लग्नानंतर जवळ येतात. सिमिलरली त्या ख्रिस्ताने वधूला डायरेक्ट बापाकडे आणले. म्हटलं, पित्या ही मला पत्नी हवी आहे. पिता म्हटलं, व्हॉट इज अ साईन? त्यासाठी तू काय दिलंस? हे काय, माझं ब्लड दिलंय म्हणे. ओके देन फाईन, सी कॅन बी जस्टिफाईड नाव. आणि ते मुद्दा सांगत होते. ब्रदर म्हटले की जर एखाद्याला कराराच्या कोशामध्ये काय आहे बघायचं असेल, तुम्हाला दयासन बाजूला करावं लागेल. ऐकता? आणि कोणाची हिंमत नव्हती दयासन बाजूला करायची. आज बरेचसे लोक ना जुन्या विचारांचे आहेत, जुन्या गोष्टी आठवतात, जुने पाप आठवतात, जुन्या चुका आठवतात, नियमशास्त्र आठवतात, जो की प्रभूही आठवत नाही, पण हे आठवतात. आणि हे पश्चाताप, हे रडारडी. का रडताय? मला माझे पाप आठवले. अरे मूर्ख माणसा, आता पाप आठवू नको, ते झाकलीत त्या रक्ताच्या आतमध्ये. जर तो नाही स्मरण, मग तू का स्मरण करत आहेस? म्हणजे किती चुकते बघा. आम्ही स्मरण काय करावं? ते बलिदान का पापे? पापे आठवून मला मन लागत नाही पाळक सेवाच का? मला माझे पापे आठवतील. मग बस तसंच. ख्रिस्तानी काय केले ते आठव. तुझं जर बघशील ना तर तू कोणत्या लायकीचं नाही, चर्चमध्ये घुसायच्या पण नाही लायकीचं आपण कुणीच. तेवढे आपण गुन्हेगार आहोत. बट थँक गॉड that he never remembers our sin, church, no more even. त्यांनी, मी म्हणतो, खोडलं. त्याने तो नियमशास्त्र ना रद्द केला, खोडून काढला आणि म्हटला, they are no more sinners but the righteous by my own blood.
5वा मुद्दा. 4था काय होता? कोणतं रक्त? जवळ आणणारे रक्त. 5वा आहे विजय देणारे रक्त. म्हणा विजय देणारे रक्त. प्रकटीकरण 12:11. त्याला त्यांनी कोकराच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले आणि त्यांच्यावर मरायची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. बस लक्ष द्या. आता रक्ताद्वारे आम्हाला, माझ्या मागे म्हणा, रक्ताद्वारे मला सैतानावर विजय मिळतो. आमेन. म्हणजे विजय देणारे रक्त म्हणजे काय? बाय द ब्लड ऑफ जीसस आय एम विक्टोरियस ओव्हर द सैटन. सैतानाच्या प्रत्येक डावपेचाला मी बळी पडत नाही. कारण का? मी विजयी आहे त्याच्यावरती. म्हणजे विश्वासणारा कधीही पराभूत होऊ शकत नाही, कारण त्याला ख्रिस्ताने विजय बनवलेला आहे. म्हणून म्हणा की मला देवाने विजयी केलेला आहे. चर्च बऱ्याचदा ना आम्ही एखाद्या गोष्टीला घेऊन रेसलिंग करतो, संघर्ष करतो, कळत नाही आम्ही त्याच्यावरती कसा विजय प्राप्त करायचा आहे. फक्त रक्त आठवा. ऐकताय मला? रक्त आठवा. त्या रक्ताने तुम्हाला सरशी आणि विजय, द विक्ट्री प्राप्त दिलेली आहे किंवा करून दिलेली आहे. आणि त्या देवाचं गौरव आहे. नंबर 6, दिस इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल पॉइंट. 5वा काय होता? कोणते रक्त? 6 कराराचे रक्त. The new covenant blood. The blood gave you the new covenant. मत्तई 26:28. Read. हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. कशाचे रक्त आहे? नव्या कराराचे. तरी आम्ही जुन्या करारात आहोत बाळक साहेब. हे माझं नवीन कराराचं रक्त आहे, जे अनेकांसाठी व पापांच्या क्षमेसाठी ओतलं गेलंय. बोला मी नवीन करारात आहे. म्हणा मी नवीन करारात आहे. न्यू कव्हनंट म्हणजे इथे येशूचे रक्त नवीन कराराची स्थापना करते, जे कायमचे आणि अढळ आहे. इट विल नॉट बी चेंज or turn off. It is for permanent church. म्हणजे येशू ख्रिस्ताचे रक्त आता आम्हाला नवीन करारामध्ये, न्यू कव्हनंट मध्ये, नवीन वाचामध्ये, नवीन नात्यामध्ये, नवीन संकल्पनामध्ये, नवीन भविष्यामध्ये, जो की सुपर नॅचरल आहे, वाटचाल करण्यासाठी सहाय्य करते. प्रेज द लॉर्ड. म्हणून वचनामध्ये काय म्हटले? पहा जुने ते आणि आता काय नवीन झाले? न्यू कव्हनंट. आता करार बदलला गेला. जुना करार तुम्हाला कंडिशन सांगत होता, पण नवीन करारामध्ये नो कंडिशन, ओनली लव्ह अँड द ब्लड इज शेड फॉर अस. हालेलुया. आता आम्ही त्या करारामध्ये नाही, जो करार म्हणायचा शब्दात पाळ. पाप केलं धोंडमार कर, मारून टाक. गुन्हा केला बाहेर टाका, ह्याला विशिष्ट किंवा लोकांच्या पासून बाहेर करा. वचनामध्ये म्हटलंय जुना करार रिक्वायरमेंट करत होती. Old Testament requires, but the new covenant supplies. What supplies? The grace has been supplied for us. नवीन करार देतो, न्यू कव्हनंट देतो, आणि त्यांनी काय दिलं? त्यांनी आपली कृपा देऊन टाकली, आणि कृपा सगळे पापे झाकते. हालेलुया. मला आठवतं एक नक्सलाइट, मोवादी म्हणतात ना ते, नॉर्थ ईस्ट साईडला. त्याने एक व्हिडिओ पाहिला. दयासागर, त्यावेळेस दयासागर होता. आणि जेव्हा तो सीन आला ना त्या क्रुसिफिकेशनचा, म्हणजे ऍक्च्युली गावात चालू होता मूवी, आणि हा दरोडा टाकण्यासाठी त्या गावाकडे एंट्री करतो. बघतोय फार लोक एका पडद्यावरती मूवी बघतात, आणि तोही बसून बघत होता. आणि जेव्हा तो सीन आला आणि त्याची एंट्री झाली, येशूला मारताना, तो क्रूसवर जाताना, आणि मग खाली संदेश आला की तुझ्यासाठी केलं. अक्षरशः त्या मोवादी आतंकवाद्यांनी जेव्हा ते पाहिलं, तो गुडघ्यावर आला आणि म्हटला, प्रभू तुला प्राप्त करायला मी काय केलं पाहिजे? तो तिथे घुसला त्या गर्दीत. लोक पळाले त्याला पाहून. बाळकांचे पाय पडला आणि म्हटला, मला तो येशू हवाय, मला सगळं सोडायचं.
आणि असं मी ती स्टोरी पाहिली तेव्हा सत्य घटनावर आधारित आहे. त्याने आपलं जीवन येशूला दिलं आणि त्यानंतर तो त्याच आसाम ठिकाणची ही व्हिडिओ होता. आसाममध्ये एका मंडळीचा पालक पण बनला, आज पण आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो आपलं एवढं घाणेरडं जीवन घेऊन येशूकडे आला. एका क्षणात येशू म्हटला, यू आर न्यू नाव, ओल्ड हॅज पास्ट अवे. जुनं होऊन गेलं, म्हणजे जुना करार संपला. जे रिक्वायर करायचं की पश्चाताप, अर्पणे, न्यू कव्हनंट, नो अर्पणे, ओनली युअर हार्ट गिव्ह इट टू मी, आय विल मेक यू न्यू पर्सन. काय म्हणते रोम 12:1-2? कशाचं नवीनीकरण? मनाचं मनाचं नवीनीकरण झालेले लोक न्यू कव्हनंट मध्ये जगतात. सारखा पश्चाताप करत नाही. रडतोय प्रभू क्षमा, देवा क्षमा. अरे नो, इट्स ऑलरेडी गिव्हन. रक्त आम्हाला नवीन करारामध्ये स्थापलं गेलं, जे कायमचं आणि अढळ आहे, कधी बदलत नाही. शेवटाकडे आपण येऊ. 7वा मुद्दा. 6वा काय होता? कोणते रक्त? कराराचे रक्त. आणि 7वा आहे पवित्र करणारे रक्त. म्हणा, पवित्र करणारे रक्त. इब्री 13 आणि वचन 12. इब्री 13:12. म्हणून येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे. म्हणून येशूनेही स्वतःच्या रक्ताने लोकांना पवित्र करावे यासाठी वेशी बाहेर मरण सोसले. कुठे मरण सोसले? वरती बघा चर्च. कुठे मरण सोसले? वेशी बाहेर. म्हणजे काय त्याचा अर्थ? रक्त आम्हाला पापातून वेगळं करतं आणि ते वेगळेपणाला पवित्रता म्हणतात. त्याला गावातून वेशीकडे आणलं, वेगळं केलं गेलं आणि मारलं गेलं. इट मीन्स द ब्लड मेक्स मी सेपरेट अँड होली. वेगळं करून आम्हाला पवित्र बनवते. आपण देवासाठी आज खास लोक आहोत. म्हणा, मी देवासाठी खास आहे, मी देवासाठी विशेष आहे. अहो, तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणार आहे प्रभू. टरबूज खायची इच्छा झाली, किती छोटी गोष्ट. तुमच्या एखादी गोष्ट कल्पना करायच्या आधी आमच्यापर्यंत येते. तुम्ही कधी असं वाटलं का, तुम्हाला वाटलं आज मी ते मला भेटलं पाहिजे, तुम्ही अमुक ठिकाणी गेल्यात, तुमच्यासाठी अरे हीच अपेक्षा केली होती मी. होतं ना असं? याला म्हणतो लिव्हिंग बाय फेथ. आणि तो त्याच्या लेकरांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा प्रभू आहे. जर तुम्ही काय खावं याची काळजी घेतो, तुम्ही कसं आपल्या घरापर्यंत सुरक्षित जावं त्याची काळजी घेतो, विचार करा म्हणजे तुम्ही किती देवाचे खास आहात. काय वाजवा ना, वाजवा जोरात प्रभूसाठी. कारण त्याने तुम्हाला काय केलंय? शेवटचं रक्त पवित्र केलंय. किती मुद्दे पाहिले आपण आज रक्तातून? पहिलं, पापांपासून शुद्ध करणारे. दुसरं, क्षमा. तिसरं, नाही ठरवणारे. चौथं, जवळ आणणारे. 5वं, विजय देणारे. 6, कराराचे. 7, पवित्र. आता तो म्हणतो आम्हाला, आय थिंक 1 पीटर 2:9. 1 पीटर 2:9, 1 पेत्र 2:9. पण तुम्ही तर निवडलेला वंश. आता माझ्या मागे म्हणा, निवडलेला वंश. निवडलेला वंश. तिच्या मागे म्हणूया. हा, राजकीय याजकगण. राजकीय याजकगण. पवित्र राष्ट्र. पवित्र राष्ट्र. देवाचे स्वतःचे लोक. देवाचे स्वतःचे लोक. हा शब्द खूप आवडतो मला. म्हणजेच खास. म्हणा, मी पाठ्यावर हृदयावर, मी येशूचा खास आहे. आम्ही देवाची लोक आहोत. आमेन. आता जर तुम्ही देवाची लोक आहात, दुष्ट तुम्हाला कसा त्रास देऊ शकेल? तुमच्या जवळ पण येणार नाही तो, कारण तुम्ही देवाची खास लोक आहात. प्रभूला धन्यवाद देऊया. टाळून देवाचे आपण आभार मानूया अशा महान कृपेबद्दल. स्वर्गीय बापा, आम्ही तुझी स्तुती करतो. रक्तात सामर्थ्य आहे प्रभू, आम्हाला समजलेलं आहे प्रभू. धन्यवाद. 3 एप्रिल AD 33 मध्ये तो आम्हासाठी क्रुसावर गेलास. 3 एप्रिल
पुन्हा 26 मध्ये प्रभू आम्ही त्याचं स्मरण करत आहोत. देवा ते चित्र आमच्या डोळ्यापुढे आत्ता आहे. कशा प्रकारे तुझं क्रुसिफिकेशन झालं, किती वेदना देवा तुला झाल्या, आणि प्रभू तू कसं आपलं अर्पण आमच्यासाठी दिलंस. देवा तुझ्या त्या सर्व बलिदानाबद्दल, प्रेमाबद्दल आम्ही तुझे खूप आणि खूप आभारी आहोत. आम्हाला आशीर्वाद दे, आमच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे प्रभू. याचं स्मरण आम्हाला सर्वदा राहू दे बापा, की किती महान त्याचं प्रेम आमच्यावर आहे. त्या रक्ताने आज आम्ही जवळ आलो आहोत. आम्ही देवा तुझे खास लोक बनलो आहोत. तुझे आभार. आम्हाला प्रत्येकाला आशीर्वाद दे. जे ऑनलाईन प्रभू देवा ऑन आणि ऑफ आहेत प्रभू दे, प्रत्येकाला तो आशीर्वाद दे. जे ऐकतील त्यांना आशीर्वाद दे. या करवे तुझं गौरव होऊ दे. धन्यवाद. तो आमची प्रार्थना आहे, तुला गौरवी, तुला धन्यवाद देत प्रार्थना येशूच्या महान नावात करतो पित्या तू आहे. आमीन, आमीन, आमीन. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches.